स्कॉलरशिपचा आपल्याला गणित शिकायचंय. आज आपल्याला गणित शिकताना त्यातला वजाबाकी हा धडा शिकायचा आहे. येस. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. ओके. वजाबाकी धडा शिकायचाय. सगळ्यांनी धड्याचं नाव लिहून घ्या. झाला. ओके. धड्याचं नाव लिहून घ्या सगळ्यांनी. येस. चला, आकांक्षा शिरसट. आकांक्षा, माईक ऑन कर बाळा. आकांक्षा, माईक ऑन कर. अन्वी काकड. यस टीचर. स्क्रीनवर जे दिसते ना बाळा, ते वाचन कर. नाही दिसत. लक्ष हा. 9 वजाबाकी. लक्षपूर्वक वाचा व समजून घ्या. वजाबाकी. वजा म्हणजे कमी करणे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी. मात्र लहान संख्येतून मोठी संख्या वजा करताना डावीकडील लगतच्या अंकापासून हातचा घ्यावा लागतो. मांडणी बेरजेप्रमाणेच वजाबाकीची मांडणी करावी. सराव तक्ता तोंडी बेरीज करण्याचा जसा सराव केला तसाच तोंडी वजाबाकी करण्याचा सराव करा. उदा. 9 - 1 = 8. 30 - 20 = 10. 125 - 9 = 116. हातचा घेतल्यास तो ज्या अंकापासून घेतला आहे त्यात तो कमी करावयाला विसरू नका. उदा. 5 2 5 4 3 2 - 9 8 7 5 8. व्हेरी गुड, व्हेरी गुड. याला उदा नाही म्हणायचं, याला उदाहरणार्थ म्हणायचं. उदाहरणार्थ. ओके. 5,25,432 वजा 98,758. ठीक आहे. चला, आता समजून घेऊया आपण वजाबाकी सोडवताना काही नियम असतात. वजाबाकी म्हणजे काय हे सगळं वन बाय वन समजून घेऊ आणि त्यानंतर आपण या धड्यावर प्रश्न कसे विचारले जातात परीक्षेत ते बघूया. लक्षपूर्वक वाचा व समजून घ्या. वजाबाकी. वजा म्हणजे कमी करणे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा डावीकडील लगतच्या अंकापासून हातचा घ्यावा लागतो. ठीक आहे. आता बघा, आपण जर 18 मधून जर 15 वजा केले, 18 - 15, 18 मधून जर 15 वजा केले तर वजाबाकी करता येईल. बरोबर. किती वजाबाकी येईल चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. किती वजाबाकी येईल चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. 8 मधून 3 गेले, सॉरी 8 मधून 5 गेले 3, 1 मधून 1 वजा केला 0. उत्तर काय येईल? 3 येईल. बरोबर. हे येईल. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करताना आपल्याला अवघड जाणार नाही. पण जेव्हा आपण लहान संख्येतून मोठी संख्या वजा करतो, बघा 28 मधून जर आपल्याला 32 वजा करायचे असेल किंवा 28 मधून आपल्याला 39 जर वजा करायचे असतील, 39, तर मग कसं वजाबाकी करणार? याचं काय उत्तर येते चॅट बॉक्स मध्ये सांगा. 28 मधून आपल्याला 39 वजा करायचे. कसं करणार? आता 8 मधून 9 जातो का? नाही. 8 मधून 9 जातो का? नाही जात. बरोबर. म्हणून मग काय करणार आपण? इकडचा एक इकडे घेणार आणि 18 मधून 9 वजा केले. 18 मधून 9 वजा केले 9. बरोबर. इथं राहिला होता किती? मग 2 मधला 1 घेतला होता. इथं आपण हे घेऊया, 1 मिनिट. एकच घेऊया इथं.
18 इथं 8 मधून 9 जात नाही, त्यामुळे इकडचा एक आपण इकडे घेतला. इथं 18 झाले, 18 मधून 9 गेले 9. मग इकडचा एक इकडे घेतला होता म्हणून इथं राहिला होता एकच. 1 मधून 1 गेले 0. ठीक आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणं सोपं आहे, पण लहान संख्येतून मोठी संख्या वजा करताना आपल्याला काय करावं लागणार आहे? हातचा घ्यावा लागणार आहे, हातचा. आणि हातचा घेतल्यास तू ज्या अंकापासून घेतलाय त्यात तू कमी करायला विसरायचं नाही. ठीक आहे. आवाज येतोय ना माझा क्लिअर? आवाज येतोय ना क्लिअर? ठीक आहे. चल, पुढचा मुद्दा शिकूया आपण. पुढे बघा काय दिले. सराव तक्ता. तोंडी बेरीज करण्याचा जसा सराव केला तसाच तोंडी वजाबाकी करण्याचा सराव पण आपल्याला करायचा आहे. जसं तोंडी बेरीज करू शकतो आपण. 9 अधिक 9 18, 54 अधिक 17, असं जे आपण पटापट बेरीज करतो, तोंडी बेरीज करतो बघा काही संख्यांची. 50 अधिक 50 100. ओके. 25 अधिक 22 47. ही जी बेरीज आपण तोंडी करतो तसंच आपल्याला वजाबाकी करायचं. ठीक आहे. हा. यानंतर आपल्याला बघा दुसरा मुद्दा शिकायचा आहे आपल्याला. थोडासा तुम्हाला आवाजाचा प्रॉब्लेम होईल आज. हा. हातचा. हातचा घेतल्यास तो ज्या अंकापासून घेतला आहे त्यात तो कमी करावायला विसरू नका. बरोबर. इथे एक संख्या दिलेली बघा, याची वजाबाकी करायची. ठीक आहे. चला, या स्क्रीनवरच कुणाला काही समजलं नसेल तर विचारू शकता. या स्क्रीनवरच कुणाला काही समजलं नसेल तर विचारू शकता. आदर्श, अक्षरा, शुभम, वैष्णवी, क्रांती पाटील, चला पूर्वी, पूर्वी बोल, बोला. मॅम हम्म. मॅम तुम्ही शिकवत आहे मग गणित कसं घेत आहे ना. काय झालं? तुम्ही शिकवत आहे गणित कसं घेत आहे ना. काय म्हणली मॅडम? तुझा आवाज नाही येते माझ्यापर्यंत. तुम्ही शिकवत आहे गणित कसं घेत आहे ना. मी शिकवते ते गणित कसं घेत आहे ना. हो वजाबाकी घेते. मॅम वाचायचं आणि लिहायचं पण आहे का. आ लिहायचं पण आहे का हे. हा, महत्वाचे पॉइंट लिहत चला. महत्वाचे पॉइंट लिहा. आमच्या इकडे देवी बसलेली आहे त्यामुळे तुमचा आवाज माझ्यापर्यंत जरा क्लिअर यायला अवघड चाललंय. माझा येतोय ना तुमच्यापर्यंत? चला बघा, इथं एक संख्या दिलेली आहे त्याची आपल्याला वजाबाकी करायची. त्या संख्येची मांडणी कशी केली आहे बघा. संख्येची मांडणी कशी केलेली आहे बघा. बघा, इथं 2 आहे, इथं 2, 3, 4, 1 आणि 4 अशी संख्या आहे. 5, 2, 5, 4, 3 आणि 2 यांची वजाबाकी करायची. बघा, 12 मधून
एक मिनिट, इथं वर मी पहिल्यांदा संख्या लिहिते. 5,25,432 ही संख्या आहे. ओके, याच्यातून आपल्याला 98,758 हे वजा करायचे. ठीक आहे, मग सगळ्यात आधी ही जी संख्या आहे ही संख्या आपण इथं मांडली. कुठं मांडली बघा, इथं लिहिले आपण 2, 2, 3, 4, 5, 2 आणि 5. बघा ही संख्या लिहिली आपण 5,25,425, 5,25,432 ही संख्या आपण इथे लिहिली. त्याच्यातून आपल्याला वजा हे करायचं 98,758. मग 98,758 आपल्याला वजा करायचं. ठीक आहे, मग आता बघा इथं 2 मधून 8 वजा होईल का? 2 मधून 8 वजा होईल का? होईल का? नाही होणार. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, इकडचा एक इकडे घ्यायचा. मग इकडचा एक इकडे जर घेतलाय तर इथे किती झाले? 12 झाले. येते का लक्षात? त्या 3 मधला एक आपण इकडे घेतला, 3 मधला एक आपण इकडे घेतला, म्हणून इथं 2 राहिले. इथं 2 राहिले बघा, इथं 2 राहिले कारण 3 मधला एक आपण इकडे घेतला ना, आणि इथं 12 झाले. इथे किती झाले? 12 झाले. 12. मग या 12 मधून 2 वजा करायचे आपल्याला. 12 मधून 8 वजा करायचे. 12 मधून 8 वजा केले, राहिले 4. समजतंय का? सगळ्यात परत एकदा मी समजून सांगते बघा. सगळ्यात आधी या 2 मधून आपल्याला 8 वजा करायचे. 2 मधून 8, 2 मधून 8 वजा केल्यानंतर वजाबाकी होईल का? नाही होणार. बरोबर, वजाबाकी होत नाही. त्यामुळे मग आपण काय करतोय, या 3 मधला हा जो 3 आहे या 2च्या शेजारी, यातला एक उसना इकडे घेणार आपण. मग याला जर उसना 1 दिला तर मग हा झाला किती? 12 झाला. मग या 12 मधून 8 वजा केले, उत्तर आलं किती? 4 आलं. ठीक आहे, मग या 3 मधला एक इकडे दिला म्हणून इथं राहिले किती? 2. या 2 मधून आपल्याला 5 वजा करायचंय. 2 मधून 5 वजा होतील का? नाही होणार. म्हणून आपण काय करणार, परत या शेजारचा एक इकडे घेणार. परत या 2चे किती होतील? 12 होतील. या 12 मधून परत 5 वजा केले आपण, उत्तर काय येणार? 7 येणार. ठीक आहे, मग इकडचा एक इकडे उसना घेतला म्हणून आपण इथं किती झाले? 3 झाले. या 3 मधून 7 जर वजा केले तर होतील का? नाही होणार. म्हणून परत आपण इकडचा एक इकडे घेतला उसना. मग हे झाले किती? 13 झाले. 13 मधून 7 वजा केले आपण 6. इकडचा एक इकडे उसना दिला होता म्हणून 5 मधून 1 वजा केल्यानंतर किती राहिले? 4. ओके, या 4 मधून जर 8 वजा करायचं म्हणलं तर जातील का? नाही जाणार. परत शेजारचा एक आपण उसना घेणार. परत इथं शेजारचा ह्या 2 मधून एक आपण उसना गेला. इथं इथं झाले 14. 14 मधून 8 गेले, राहिले 6. इथं पण राहिले 6. ओके, त्यानंतर मग इथं 2 होते. या 2चा एक इकडे दिला म्हणल्यानंतर राहिले किती? 1. मग आता हे 1 मधून आपल्याला 9 वजा करायचंय. 9 वजा होतील का? नाही होणार. म्हणून परत आपण या शेजाऱ्याला म्हणणार, बाबा तुझा मला परत 1 दे. मग या शेजाऱ्याने इकडे 1 दिला त्यामुळे इथं राहिले 4, आणि इकडे 1 दिला त्यामुळे इथं झाले 11. या 11 मधून 9 वजा केले, राहिले 2, आणि ह्या 5 मधून 1 आपण इकडे दिला होता त्यामुळे इथं राहिले होते 4. या 4ला जशास तसं खाली घेतलं. समजतंय का? हे उदाहरण समजलं असेल तर चॅट बॉक्स मध्ये येस टाईप करा. कल्याणी सोनवणेला डाऊट आहे. ओके, एक मिनिट हा कल्याणी. कल्याणी सोनवणे. कल्याणी बोल बाळा, माईक ऑन कर. हा बोल कल्याणी. हा बोल बोल. काय? काय समजलं नाही? बोल ना.
हॅलो. हा बोल कल्याणी. कल्याणी नेटवर्क नाहीये का? हा बोल बोल. हा बोल. मॅम. हा आवाज येत नाहीये बाळा तुझा. मॅम काय? हॅलो. चला चॅट बॉक्स मध्ये टाका काय प्रॉब्लेम आहे ते, पुढे जाऊया आपण. काय प्रॉब्लेम आहे ते चॅट बॉक्स मध्ये टाका. चला पहिला प्रश्न दिलेला आहे तुमच्या समोर, सर्वांनी याचं उत्तर द्या. शुभम. शुभम बोला. बोला शुभम. हॅलो. हॅलो. शुभम माइक ऑन केलाय, बोला. शुभम माइक ऑन केलाय, बोला. शुभम कुटवाड. हा टीचर. हा बोला, काय डाऊट आहे? नाही डाऊट नाही, अनम्यूटचं. हा हा बोला. अनम्यूट करायचं राहिलेलं ना. ओके ओके, काही डाऊट असेल तर अनम्यूट केलं जातं बाळा. ओके चला हा प्रश्न वाच शुभम. 42 दशकातून 10 एकक वजा करून त्यात किती दशक मिळवले असता उत्तर 5 शतक येईल? मग काय उत्तर येईल याचं शुभम? पर्याय क्रमांक 1 90, पर्याय क्रमांक 2 9, पर्याय क्रमांक 3 180, पर्याय क्रमांक 4 18. आता कसं सोडवावं लागेल? 42 दशकातून आपल्याला 10 एकक वजा करायचे आणि त्यात किती दशक मिळवले असता उत्तर 5 शतक येईल असं विचारलं. ठीक आहे, सगळ्यात आधी आपण जे गणित दिलेलं आहे ते लिहून घेऊया. आता 42 दशकातून म्हणजे 42 दशक, याच्यातून आपल्याला वजा करायचंय. काय वजा करायचंय? 10 एकक. बरोबर, 10 एकक वजा करायचे. बरोबर. हो. त्यानंतर त्याच्यामध्ये किती दशक मिळवले? किती दशक मिळवले? किती दशक मिळवले म्हणजे उत्तर काय येणार आहे? 5 शतक येणार आहे. बरोबर, 500 लिहिते फक्त इथं. हे आपण जे दिलेलं आहे वर त्याची मांडणी केली. ओके, आता त्यानंतर बघा, आता 42 दशक म्हणजे किती येईल बरं? 42 दशक म्हणजे किती येईल? 420 येईल. 420 येईल. ठीक आहे, वजा 10 एकक म्हणजे 10च येईल. अधिक किती दशक म्हणले? किती दशक आपल्याला माहितीये का? नाही माहिती. नाही. किती दशक आपल्याला नाही माहिती. ओके बरोबर. 5 शतक, 5 शतक म्हणजे किती? शतक, शतक, शतक म्हणजे 100 असतं ना. मग 5 शतक म्हणजे, शतक म्हणजे 100, 100 म्हणजे एक वर किती शून्य आहेत? 2 शून्य आहेत. बरोबर आहे अक्षरा, 2 शून्य आहेत. मग आपण याला 2 शून्य देऊन टाकायचे. शतक म्हणजे 100 ना. मग आपण 1 वर 2 शून्य आहेत तर 5 शतक म्हणजे 5 ला 2 शून्य देऊन टाकले. इथं दशक म्हणजे 10 असतं. मग 10 1 वर किती शून्य? एकच शून्य, म्हणून ह्या दशकच्या ठिकाणी आपण एकच शून्य दिला. आणि एकक म्हणलं की काहीच शून्य नसतात, म्हणून 10 ला 10 आपण जशाच तसं घेतलं.
इथपर्यंत समजले का सगळ्यांना? हो. क्रांती पाटील, इथपर्यंत समजले का सगळ्यांना? चला आता त्यानंतर बघा, आता हे सोडवायचं आपल्याला. ठीक आहे, मग आता कसं सोडवणार हे? 410, या दोघांची जर वजाबाकी केली, 420 मधून 10 वजा केले तर काय उत्तर येईल? अंशुमन, माईक ऑन करा अंशुमन. अंशुमन विरकर माईक ऑन करा. हा अंशुमन, आपण जर 420 मधून 10 वजा केले तर काय उत्तर येईल? 410. बरोबर, 410 येणार. ठीक आहे, आणि 410 मध्ये हा 410 मध्ये 90 मिळवलं की 500 येणार. 500 बरोबर, म्हणजे 5 हा आणि किती? 90 म्हटल्यावर 90 ती एकक झालं म्हटल्यावर 9 दशक येणार. बरोबर, आता हे जे किती शतक आहे ते जशाच तसे इथं राहणार, आणि हे जे 500 आहे हे पण इथंच राहणार. फक्त हे जे 410 आहे ना, ते बरोबरच्या इकडे जाऊन, बरोबरच्या इकडे जाऊन वजा होणार ते. बरोबर, म्हणजे किती दशक, किती दशक बरोबर 500 वजा हे जे 410 आहे ते आपण वजा करणार. मग मला सांगा, 500 मधून 410 वजा केले तर काय उत्तर येईल? 90 येणार. काय उत्तर येणार? 90 उत्तर येणार. आपल्याला दशक विचारलं मग 9. बरोबर, 90 हे काय झाले? 90 एकक उत्तर आलं. 90 एकक उत्तर आलं. आपल्याला काय विचारलेलं आहे? किती दशक विचारले. किती दशक, किती दशक म्हणजे काय? 9 दशक. 9 दशक म्हणजेच 90 एकक. 90 बरोबर बरोबर. मग काय उत्तर येईल? पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. 2. बघा, इथं कन्फ्युज करण्यासाठी 90 पण टाकले, 9 पण टाकले, पण आपलं उत्तर काय आहे? 9 आहे. 9 समजले सर्वांना? चला, क्रांती पाटील माईक ऑन करा. ओके मॅम. हा, क्रांती समजले का? नो मॅम. नाही समजलं. काय समजलं नाही यातलं? 410 अधिक किती दशक बरोबर 500. मॅम ते कळालं नाही मला. आता बघ, 500 किती दशक बरोबर 500 दिले. हे 500 आपण इथं घेतलं, आणि 410 जे आहे ना ते बरोबरचे आपल्याला इकडे न्यावं लागेल ना वजाबाकी करण्यासाठी. मग 500 वजा 410 बरोबर 90. ओके, 90 एकक, म्हणजे 500 मधून 410 वजा केला आपण, उत्तर आलं 90. 90 एकक, मग 9 दशक म्हणजेच काय? 90 एकक. ठीक आहे. ओके मॅम. हॅपी नवरात्री मॅम. हॅपी नवरात्री सगळ्यांना. चला पुढे जाऊया आता. सेकंड नंबर. चला हा प्रश्न सोडवा सगळ्यांनी आणि उत्तर द्या. याचं उत्तर सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये द्यायचंय. हा, हॅपी नवरात्री. लक्ष द्या आता. आदर्श पाटील, आदर्श बाळ प्रश्न वाचा. 9,07,4,53,800 बरोबर 9,27,004.
प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील कोणतीही संख्या येईल. कोणती संख्या येईल मग पर्यायातील? काय नाही, तर तुम्हाला एक ट्रिक सांगते, फक्त ह्या दोघांची वजाबाकी करा डायरेक्ट. 9,07,000 9,07,000 वजा 4,53,219. ओके, यांची वजाबाकी करून घ्यायची आपल्याला. बघा आता 7 मधून 9 जातील का? 7 मधून 9 नाही जाणार. ठीक आहे, म्हणून आपण इकडचा एक इकडे घेतला, इथं झाले 17. 17 मधून 9 गेले, किती राहील? 8 राहतील. आता इकडचा एक इकडे घेतला होता, त्यामुळे आपले इथं किती राहिले होते? 9 राहिले होते. 9 मधून 1 गेला, 8 राहिला. इथं ऑलरेडी 0 होता, त्यामुळे इकडचा एक आपण इकडे घेतला होता, त्यामुळे इथं पण राहिले किती? 9. 9 मधून 2 गेले, राहिले 7. आता 0 मधून 3 नाही जात, म्हणून परत आपण इकडचा एक इकडे घेतला, इथं झाले 10. ओके, 10च राहणार का? इथं 9 राहिले होते ना, इथं 9 राहिले होते. 9 मधून 3 गेले, 6 राहिले. परत इथं 9च राहिले होते, मग 9 मधून 5 गेले, 9 मधून 5 गेले, राहिले 4. आणि आपण इकडचा एक इकडे दिला होता, त्यामुळे इथं 8 राहिले होते. 8 मधून 4 गेले, 4. 4,46,778 येते का उत्तर? नाही टीचर, ते पर्यायामध्ये त्याचे उत्तर दिसत नाहीये. मग पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, हे डायरेक्ट उत्तर नाहीये, हे जे आपलं उत्तर आलेलं आहे, याला आपल्याला कोणत्या संख्येमध्ये मिळवायचं? या संख्येमध्ये वजा करायचे. या संख्येतून ह्या दोघांची जी वजाबाकी येणार आहे ना, तीच ह्या दोघांची वजाबाकी येणार आहे ना, त्यामुळे ह्या दोघांची पहिली आपण वजाबाकी करून घेतली ना. आता या संख्येतून आपल्याला हे आलेले उत्तर वजा करायचे. म्हणजेच 9,27,004 याच्यातून आपण वजा करणार 4,46,778 हे वजा करणार आहोत. ठीक आहे, करा वजाबाकीने उत्तर द्या सर्वांनी. बघा इथं 4 मधून 8 जातील का? नाही, म्हणून आपण इकडचा एक 0 घेतला, इकडचा एक इकडे घेतला, इथं झाले 14. इथं झाले 14. 14 मधून 8 गेले, राहिले किती? 6. इथं राहिले 9. 9 मधून 8 गेले, इथं राहिले किती? 1. इथं 9च राहिले होते. 9 मधून 7 गेले, राहिले किती? 2. हा, परत राहिले इथं 6 राहिले होते, बरोबर, कारण इकडचा एक इकडे घेतला आपण. इथं 6 मधून 6 गेले, इथं राहिले 0. इथं 2 मधून 4 जातील का? नाही, त्यामुळे इकडचा एक इकडे घेतला आपण, इथं झाले 12. 12 मधून 4 गेले, 8. आणि इकडचा एक इकडे घेतला होता, त्यामुळे इथं होते 8. 8 मधून 4 गेले, राहिले 4. आलं उत्तर? 4,80,216. बरोबर, 4,80,216. कुठे येते 4,80,216? कुठे आहे? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. तुम्हाला काय करायचं? पहिल्या सगळ्यात आधी ह्या दोघांची वजाबाकी करा आणि आलेल्या उत्तराला ह्या संख्येतून वजा करा. वजाबाकी करताना फक्त कुठला कुठं घ्यायचा आणि कशी वजाबाकी करायची हे तुम्हाला जमलं की उत्तर काढायला अवघड जाणार नाही. बरोबर, पर्याय क्रमांक 4 उत्तर येते. ठीक आहे, चला, कुणाला समजलं नाही? समर्थ आहे माईक ऑन करा. शौर्य, माईक ऑन करा. शौर्य, चला. आरव घांबरे, हे समजलाय का प्रश्न? पुढे हा प्रश्न समजलाय का सगळ्यांना? कुणाला डाऊट आहे? तुम्हाला वजाबाकीची प्रॅक्टिस करावी लागेल. बघा, ज्यांना पण वजाबाकी जमत नाही त्यांना वजाबाकीची प्रॅक्टिस करावं लागणार आहे.
ठीक आहे, नो डाऊट. साई म्हणतोय नो डाऊट. उद्धव सानप म्हणतोय पर्याय क्रमांक 4. ओके, चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न घेऊया. चला हा प्रश्न सोडवा. नो डाऊट म्हणजे समर्थ हा प्रश्न वाच. समर्थ आहे रे, हा प्रश्न वाच. चार लाख 92,942 या संख्येमधून पर्यायातील कोणती संख्या वजा केल्यास 3,00,000 20,000 3,00,000 3,02,000 3,20,000 एवढी उत्तर येईल? बरोबर. चला सोडवा याचं उत्तर आणि चॅट बॉक्स मध्ये प्रश्न सोडवा आणि चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. वीराचं उत्तर आले. सुनील काका कुठे? ओ त्यांचा फोन. दीप्ती कल्याणकर. दीप्ती माईक ऑन कर बाळा. दीप्ती कल्याणकर. कस्तुरी. कस्तुरी माईक ऑन कर. ते चुकून झालं. चुकून झालं. काय चुकून झालं? ते तुम्हाला मेसेज पाठवला ना, तो चुकून झाला. तुझा मेसेज आणखी आलाच नाही ना. हा आला. ठीक आहे ना, आला मेसेज. मी मेसेज नाही बघितलेला. मला तुला प्रश्न विचारायचा आहे की याचं उत्तर काय येईल? टीचर 4,92,942 ह्या संख्येतून 3,02,004 वजा करायचे. नाही, प्रश्नच नाही समजला. 4,92,942 या संख्येतून या 4 पर्यायातून कोणती संख्या वजा करावी लागेल म्हणजे उत्तर हे मिळेल असं विचारले. टीचर उत्तर 2 येणार. उत्तर 2 येणार. ओके, कसं आलं 2 उत्तर? टीचर ती दुसरी संख्या आहे ना. हा, आपण 2 प्रकारे उत्तर, या प्रश्नाचं 2 प्रकारे उत्तर शोधू शकतो. एक तर तुम्ही या संख्येतून एक एक पर्याय वजा करा जोपर्यंत ही संख्या मिळत नाही तोपर्यंत, नाहीतर डायरेक्ट ह्या संख्येतून ही संख्या वजा करा, तुम्हाला उत्तर मिळेल. बघा, 4,92,942 या संख्येतून तुम्हाला 3,20,004 हे वजा करायचे. बरोबर. बघा वजाबाकी करू. 12 मधून 2 मधून 4 जाईल का कस्तुरी? 12 मधून 4 गेले. एक मिनिट, इकडचा एक इकडे घेतला आपण. अगं इकडचा एक इकडे घेतला आपण, इथं 3 राहिले. 12 मधून 4 गेले 8 बरोबर. 3 मग 3 मधून 0 गेले 3 राहतील. 9 बरोबर. 9 मधून 0 गेले 9 राहतील. 2 मधून 0 गेले 2 राहतील. 9 मधून 2 गेले 7 राहतील आणि 4 मधून 3 गेले 1 राहतील. बघा उत्तर कुठे आहे? दुसऱ्या पर्यायामध्ये 1,70,938 पर्याय क्रमांक 2. मम्मी. ठीक आहे, चला थोडस जरा आवाज खूप येतोय आज. जरा 1-2 दिवस होणारच आहे.
हॅलो. हॅलो, माईक ऑन कर बाळा. आरव, आवाज येतो का? माईक ऑन कर आरव. व्हिडिओ ऑन होते बाळा तुझा. माईक माईक व्हिडिओ बंद कर आणि माईक ऑन कर. हा, आणि माईक ऑन कर बरं. माईक ऑन करताना ना तुला काय मेसेज येतो त्याचा स्क्रीनशॉट काढ आणि मला पाठवून दे क्लास झाल्यानंतर. मायक्रोफोन इज नॉट अलाउड असं काहीतरी येतंय का आरव? स्क्रीनशॉट काढून या नंबरला पाठव. हा, तसं मायक्रोफोन इज नॉट अलाउड असं काहीतरी येत असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढून मला पाठव. तुला त्याची काय सेटिंग करायची तो मेसेज पाठवून द्यायला सांगते मी ऑफिसवर. हा, 9 वाजू द्या. आज आपला उशिरा क्लास चालू झालाय. 20 मिनिट आपला उशिरा क्लास हा, येस आरव. ठीक आहे, तुझा माईक ऑन करताना प्रॉब्लेम येतोय. सुफिया शेख, आयशा शेख, माईक ऑन कर आयशा. ठीक आहे. आयशा, काय आन्सर येईल याचं काय उत्तर येईल सांग पटकन. मॅम मी करायले अजून. अजून कसं करायला? एवढा कसा उशीर लागतोय? चला, कुणाचं आले उत्तर? श्रेया गायकवाड, स्वरा गावनगण, स्वरा, उद्धव सानप, उद्धव सानप, माईक ऑन करा. चला, वैष्णवी घुगरे. येस टीचर. हा, काय उत्तर येईल बाळा या प्रश्नाचं? करते. करते. बघा, एक सोपी पद्धत सांगते तुम्हाला. तुम्ही जे करते करते म्हणताय त्यासाठी एक सोपी पद्धत सांगते बघा. ही संख्या किती वेळा आली आहे? 1 2 3 4 वेळा आली, बरोबर? किती वेळा आली? 4 वेळा आली. मग डायरेक्ट तुम्हाला काय करायचं? एका संख्ये सोबत 4 ने गुणाकार करा. 42,320 गुणिले 4 करा. पटकन उत्तर द्या. 4 0 0, 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12 ला 2, हातचे आले 1, 4 1 4, 4 2 8 आणि 1 9, 4 चौक 16. काय गुणाकार आला? 1,69,280 गुणाकार आला, बरोबर? म्हणजे ह्या 4 संख्या डायरेक्ट आपण इथं एवढं गुणाकार आलेला आहे त्यांचा. मग फक्त ही संख्या या संख्येतून वजा करा. डायरेक्ट ही जी संख्या आहे ती या संख्येतून वजा करा. 9,92,312, 9,92,312 याच्यातून ही संख्या वजा करा. 1,69,280. चला, फास्ट वजाबाकी करा आणि चॅट बॉक्स मध्ये मला उत्तर द्या. बघा, 2 मधून जर 0 वजा केले तर 2च उत्तर येईल. 1 मधून 8 वजा होत नाही म्हणून आपण इकडचा एक इकडे घेतो, इतर राहतील 2. 11 मधून 8 वजा केले किती राहतील? 3 राहतील. ठीक आहे. त्यानंतर 2 मधून 2 गेले 0. इथं 2 मधून 9 जात नाही त्यामुळे आपण इकडचा एक इकडे घेतला. इथं झाले 12 आणि इथं झाले 8. 12 मधून 9 गेले किती राहिले? 3 राहिले. 8 मधून 6 गेले राहिले 2 आणि 9 मधून 1 गेला राहिले 8. बघा, उत्तर कुठं आलंय? 8,23,000. बरोबर, उद्धव सानप बरोबर. 8,23,032 उत्तर येईल. 8,23,032. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. ओके, क्लिअर आहे सर्वांना? येस, ऑप्शन 3. ऑप्शन 3 करेक्ट. करेक्ट. क्रांती पाटील 3 बरोबर आहे. कल्याणी 2 नाही येत बाळा, 3 येते. बाकीच्या विद्यार्थ्यांनी उत्तर द्या. समर्थ आहे 3 बरोबर. चला, पुढे जाऊया आता. पाचवा प्रश्न सोडवा. चला फास्ट. पाचवा प्रश्न सोडवा, सोपाच आहे. बस माहित चालूच आहे. क्या?
चला, ऑप्शन 2 म्हणतात बरेच जण. 2. आयशा शेख. आयशा शेख, माईक ऑन कर आयशा. येस मॅम. हा, काय उत्तर येईल आयशा या प्रश्नाचं? पर्याय क्रमांक 2 येईल. पर्याय क्रमांक 2. मला सांग कसं सोडवलं? मॅडम, वर अनुक्रमे म्हणलेले नंतर वर 9 येईल बॉक्सच्या जागी आणि वर्तुळच्या जागी 4 येईल आणि हम्म, त्यांची वजाबाकी केल्यानंतर 5 उत्तर येते. बरोबर. अनुक्रमे. मग आपण इथं जर 7, 3, 5 ठेवलं, कसं ठेवणार? मॅम, बॉक्सच्या जागी 7 येईल आणि हम्म. वर्तुळच्या ओके, उत्तर 5 यायला पाहिजे. बरोबर. मग बॉक्सच्या ठिकाणी आपण इथं 7, 7, 7 ठेवलं. बघा, बॉक्सच्या ठिकाणी आपण जर 7, 7, 7 ठेवलं, वर्तुळाच्या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 1 घेऊन बघतोय हा. पर्याय क्रमांक 1 घेऊन बघतोय, आपल्याला सगळ्याचं उत्तर 5, 5, 5 यायला पाहिजे. ठीक आहे. आपण जर इथं 7 ठेवलं, पर्याय क्रमांक 1 मधला 7 जर चौकोनाच्या ठिकाणी ठेवला, इथं 7 ठेवला, इथं 7 ठेवला, नंतर जर 3 इथं ठेवला, इथं ठेवला आणि इथं ठेवला आणि यांची जर वजाबाकी केली, तर 4 4 उत्तर येते मॅडम. तर तिथं 5 दिलेलं आहे. बरोबर, 4, 4, 4 येते, तर इथं 5 यायला पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 कट झाला. आता आपण दुसरा पर्याय घेऊन बघूया. दुसरा पर्याय घेऊन बघूया. ठीक आहे. दुसरा पर्याय कसा घेणार? दुसऱ्या पर्यायामध्ये पहिला अंक कोणता आहे? 9 आहे. बरोबर. 9, 9 आणि 9 घेतला आणि वर्तुळाच्या ठिकाणी आपण काय घेणार? 4, 4 आणि 4 घेणार. यांची जर वजाबाकी केली तर उत्तर काय येईल? 9 मधून 4 गेले 5, 9 मधून 4 गेले 5, 9 मधून 4 गेले 5. म्हणजे आपल्याला हा अंक मिळालाय. म्हणजे उत्तर या प्रश्नाचे येईल पर्याय क्रमांक 2. व्हेरी गुड. उद्धव सानप म्हणतोय 2, अक्षरा म्हणते बी. चला, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण आता. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. चला, क्वेश्चन नंबर 6 सॉल्व्ह करायचा आहे. चला, येते का कुणाचं उत्तर? कसं सोडवणार हा प्रश्न? बघा, इथं काहीतरी चिन्ह दिलंय, इथं चौरस दिलाय, इथं त्रिकोण दिलाय. या संख्या, या चिन्हाच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील असं सांगितलंय, जेणेकरून तुम्हाला हे उत्तर मिळेल. बघा, इथं 3 मध्ये किती मिळवावं लागेल हो आपल्याला? 3 मधून किती वजा करावं लागेल म्हणजे 4 उत्तर येईल? आपण जर पर्याय क्रमांक हा जर घेतला 4 नंबरचा, कारण 7 मधून 3 गेले तर 4 होतील ना. ठीक आहे. किंवा आपण पर्याय क्रमांक 1 घेऊया. पर्याय क्रमांक 1 घेऊया. पर्याय क्रमांक 1 मध्ये बघा, अनुक्रमे आपल्याला अंक दिसतंय. पर्याय क्रमांक 1 मध्ये इथं 3 येईल, इथं 7 येईल आणि इथं 9 येईल. मग इथं काय येईल? 7. 7 मधून 3 गेले 4. ओके. त्रिकोणाच्या ठिकाणी जर आपण 9 घेतला आणि इथं जर आपण 7 घेतला, तर इथं काय उत्तर येईल? 2 येईल. आणि या ठिकाणी 3, 3 मधून 5 जातील का? नाही. म्हणून आपण इकडचा एक इकडे घेणार. इथं होणार 7 आणि इथं होणार 13. 13 मधून 5 गेले, उत्तर काय येईल? 13 मधून 5 गेले तर उत्तर काय येईल?
8 येईल. आणि 7 मधून 3 गेले, इथं 7 मधून 3 गेले तर उत्तर काय येईल? 4 येईल. बरोबर. वजाबाकी बरोबर येतील. त्यामुळे याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 13 मधून 5 गेल्यावर 7 येतात का 8 येतात? 13 मधून 5 गेल्यावर 7 येतात का 8 येतात? ठीक आहे. आले उत्तर? हो हो, टाइम झालाय मला माहिती आहे. उशिरा लेक्चर चालू झालंय त्यामुळे आपल्याला उशिरापर्यंत घ्यायचंय. मला पण माहिती आहे दिवसभर तुम्ही थकून जाताय. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल. हे पर्याय योग्य आहेत. पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया आता. एवढा एक घेऊया आणि थांबूया क्लास. एवढा एक प्रश्न घेऊया, थांबूया. उद्या वेळेवर चालू करू, कारण आज इथं म्हणजे 8 वाजता प्रॉपर आरतीचा टायमिंग राहतो ना, खूप आवाज येईल. त्यामुळे मी थोडं 10 मिनिट एक्स्ट्रा उशिरा चालू केला क्लास. ठीक आहे, अक्षरा अनम्यूट करा. यस मॅम. काय उत्तर येईल अक्षरा या प्रश्नाचं? मॅम मी सोडवलंच नाही. आणखी सोडवलंच नाही का? ठीक नाही. आहे, चला दुसरी अक्षरा. यस मॅम. हा बाळा, काय उत्तर येईल या प्रश्नाचं? मॅम 2 मिनिटं मी सोडवते आता. बरं ठीक आहे, चला कुणाचं झालंय का? साई साबळे. यस मॅम. साई, काय उत्तर येईल या प्रश्नाचं? सोडवतो मॅम. अरे किती वेळ? बरोबर. चला झालंय. शून्य. बोला बोला. 14 मध्ये किती? 5. आधी बेरीज करा, नंतर वजाबाकी करा. पदावलीच्या नियमानुसार कंचे भाग उभे व याच्यानुसार आधी बेरीज करायची, नंतर 5. वजाबाकी करायची. राजवीर नरवडे काय आधी बेरीज करा. आधी हेच करत बसताल तुम्ही, आधी वजाबाकी कराल. वजाबाकी नाही करायची, आधी बेरीज करायची. चला बघा, सोडवूया आपण. 9,32,000 9,32,492 अधिक 3,00,000. मॅम झालं माझं. आलं. सांग पर्याय क्रमांक काय? मॅम पर्याय क्रमांक 2च आहे का? चला सांगा अक्षरा मला. 2 आणि 7. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, चल 2 आणि 7 सांग पटापट. 9. 9. 9 आणि 4 फास्ट सांगायचं. 9 आणि 4. 13. 13 ला 3 13. 1. हा 1 आणि 4 5. 5 आणि 9 5 9 आणि 9 5. 14. 14 ला 4 हातचे आले 1. 1 आणि 2 3. 6. 3 आणि 3 6. 2 आणि 3 2 आणि 3 5. 5. 9 आणि 3 12. 12. ही आली आपली बेरीज. आता याच्यातून आपल्याला वजाबाकी करायची. कसं करणार वजाबाकी? 2,32,999. ओके, मग इथून लिहायला सुरुवात करू आपण. 9 9 9 2 3 आणि 2 वजाबाकी करायचं आपल्याला. चला 9 मधून 9 गेले 0. 13 मधून 9 गेले, इथं ते 3 मधून 9 जात नाही, त्यामुळे आपण इकडचा एक इकडे घेतला. 13 झाली, इथं झाले 3. 13 मधून 9 गेले, किती राहिले? 13 मधून 9 4 राहिले. 4 राहिले. बरोबर. इथं 13 मधून परत 9 घालवायचे आहेत आपल्याला.
इकडचा एक इकडे घेतला, इथं 13 झाले आणि इथं 5 झाले. 13 मधून 9 गेले, परत इथं 4च राहिले. 5 मधून इथं 2 गेले, 3 राहिले. 5 मधून 3 गेले, 2 राहिले. 2 मधून 2 गेले, 0 आणि 1. पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल आपल्याला. बरोबर. येस मॅम. 10,23,440. ठीक आहे. चला, कुणाला काही डाऊट आहे, कुणाला काही बोलायचंय? कुणाला काही डाऊट आहे का, कुणाला काही बोलायचंय का? थांबूया आपण इथं क्लास. नो डाऊट. ओके. वजाबाकीचा जो काय अभ्यासक्रम आहे तो सोडवायचा आहे सगळ्यांनी. येस. वजाबाकीचा जो काही अभ्यासक्रम आहे तो सगळ्यांनी सोडवायचा आहे. गुड नाईट आयशा. गुड नाईट ऑल ऑफ यू.